ही आलू पराठ्यांची भाजी बनवली आहे, तिला थंड करायला ठेवते आणि पटकन मार्केटमध्ये जाऊन येते, कारण घरातल्या भाज्या संपलेल्या आहेत आणि त्या आणाव्या लागतीलच. सोहम आलाय लवकर, तर त्याला घेऊन जाते आणि भाज्या घेऊन येते. सोहम, भाजी काय घ्यायची आहे? बघ काय घेतेस. इथे भाजी घ्यायला आलोय आम्ही. इथे पण त्याची नाटकं, एक तर श्रावण याचा आणि गवार नको, भेंडी नको, फरसबी नको, घ्यायचं तरी काय. अशी एवढीशीच भाजी घेऊन झाली आमची. ती मला बोलते माझ्या भाजी खाण्याची नाटकं आहेत. तिला बोललो मी आता शिमला मिरची घे, तर बोलते मला नाही आवडत आहे. अशा प्रकारे आम्ही 2च भाज्या घेतलेल्या आहेत, कारण की या मुलाची नाटकं, तर नॉनव्हेज खाऊ शकत नाही आहे आणि ही भाजी नको, ती भाजी नको. अशा प्रकारे भाजी घेऊन घरी तर आलोय. मग अशी बोलता बोलता याने मुद्दाम व्हिडिओ बंद केला, का तर मी बोलत होते ना की ह्याच्यापेक्षा मी जास्त भाज्या खाते म्हणून. असा हा आगाऊ मुलगा. काय रे? अय अय, मग शिमला मिरचीची भाजी का नाही घेतली? कारण की शिमला मिरची मला नाही आवडत. तुझ्यासारख्या खूप साऱ्या भाज्या तर नाही आवडत ना मला. मी खाते सगळ्या भाज्या. ह्याची तर किती नाटकं असतात. गवार नको घेऊस, फरसबी नको घेऊस, हे नको घेऊ, ते नको घेऊ. तर आज माझ्या बायकोने केलेले आहेत दणके गप्पा बस. आलू पराठे. दणके आलू पराठे. याला इग्नोर करा, काही बोलतो हा. आता हे कसं झालंय ते बघू हा आपण. म्हणजे हाच देणार सांगणार आहे कसं झालंय ते. हा स्टफिंग वाला पार्ट घे ना. एवढंसं खाऊन कसं कळेल? चांगलं झालं. चांगलं झालं नक्की कसे झालं? काय बोलू नाही शकत, कारण खायला लागते. खूप भूक लागली आहे. बनवणारच नाही इथून पुढे. पण चांगले झाले. चांगले झालेत, काही बोलतो. आता मी जेवून घेतो, तुम्ही पण जेवून घ्या. आणि हा आजचा ब्लॉग इथेच संपला. बाय.